ऑब्जेक्शन माय लॉर्ड. ॲडव्होकेट कालिंदी, तुम्ही त्यांना प्रेशराईज करता. बरोबर आहे. घातपात याखेरीज दुसरं काही कारण असणार पण नाही आणि म्हणूनच तुम्हाला दुसरं काही कारण सांगता पडेल. हेच खरंय. ओके. जेव्हापासून श्रीकांत परत आले ना तेव्हापासून रवी मुजुमदार त्यांच्या जीवावर उठलं आणि जेव्हा त्याला कळलं मी साक्ष देण्यासाठी कोर्टात येतोय तेव्हा मला रस्त्यात त्यांनी गाठलं आणि मला बोलामध्ये दाबून ठेवलं होतं. आमच्या जीवावर उठले ते. मग त्याच वेळेला मला आणि श्रीकांतला समजलं की असा काय ओके ओके. ॲडव्होकेट धर्माधिकारी साक्षीदारावर दबाव टाकतोय. अपघातासंबंधात कोणताही ठोस पुरावा त्यांच्याकडे नाहीये. काय हे पुढचं दे. ऑर्डर ऑर्डर. पुढे आहे ना म्हणून भेटलो. की खरं सांगतोयस ना? मला तुझ्या मदतीची गरज आहे आता. काय हे प्रवीण जी थोड़ा कैमरे के इधर मतलब सुनने नहीं आता क्या बोल रहे हो. कभी मोमेंट होएगा चुप रहो ना यार. कैमरे पवार का बेटा था अजीत पवार ना वो. दोनों दो पार्टी में अलग अलग पार्टी, बाप अलग पार्टी में, बेटा अलग पार्टी में. प्लान कहाँ जा रहे? कान मारा इतने सवाल पूछ रहे हैं मेरे को क्या मालूम कि कहीं से तो उड़ान भरा होगा. मुंबई से तुम्हारी वैसे भी उड़ान भरा होगा. प्रवीण जी हाँ तुम्हारा ही उड़ान भर दूंगा अभी मैं. कितना दिन बचा है तुमको उड़ान लेने में?